शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त मुंबईच्या दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी असलेल्या स्मृतीस्थळावर आता शिवसैनिकांनी यायला सुरुवात केलेली आहे। फुलांची आरस या ठिकाणी करण्यात आलेली आहे। झेंडूंच्या फुलांची आरस करून हा संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। बरेचसे मोठे नेते या ठिकाणी आज येतील आणि अभिवादन करतील। त्यामुळे आपण पाहतोय की सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे। बरेचसे शिवसैनिक आहेत जे या ठिकाणी गावाखेड्यातून पोहोचलेले आहेत। काही छत्रपती संभाजीनगरातून आलेत, काही सोलापुरातून आलेले आहेत, काही इतर ठिकाणाहून आलेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नाव तुमचं, कुठून आलात? मी सोलापूर जिल्ह्यातनं आलो। तालुका माझा पंढरपूर, गाव तुंगत आहे। औदुंबर दिगंबर कांबळे शाखा प्रमुख आहे मी। साहेबाची आठवण झाली, मी आलो। प्रत्येक दसऱ्या मेळाव्याला ही येतो आम्ही। 25 वर्षे तुम्ही चप्पल घातली नव्हती आणि स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला चपला दिल्या, काय म्हणाल? त्यांच्या आशीर्वादामुळे तर सगळं होतं ना। किस्सा काय होता, प्रसंग काय होता? विचारच होती ना माझी अशी, विधानसभेवर भगवा ध्वज फडकावा आणि मग माझं पण हे होईल ना, नाव होईल म्हणून मी 25 वर्षे तुम्ही चपला घातल्या नाही? 25 वर्षी अनुभवी होतो। मग ज्यावेळी सत्ता आली त्यावेळी काय झालं? आलो ना मातोश्रीवर, मग परत साहेबांनी चप्पल घातली पायात। सामन्याला पण जाहिरात दिली ती माझी। हो। अच्छा, तुम्ही कुठून आलाय? मी छत्रपती संभाजीनगरहून आलो। कसे आलात? मी राजू भैया जयस्वाल साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो। आज साहेबाची जयंती आणि आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे। 24 तास आज मी उद्धव साहेबाचं आरोग्याचं काम सांभाळतो। आणि दुसरी गोष्ट, इथपर्यंत यायला म्हणजे आम्हाला ऊर्जा मिळते निष्ठावंत शिवसैनिकाला। मी पण उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावं यासाठी मी 400 किलोमीटर पायी प्रवास केला आहे आणि सगळ्या मीडियावर सुद्धा होतो। खूप आज या ठिकाणी आलाय मुंबईमध्ये। आज शिवसेनेचा महापौर नाहीये, तो भाजपचा होणार आहे। काय भावना आहेत शिवसैनिकांच्या? बिलकुल, ते आता आम्हाला ह्या गोष्टीचं दुःख वाटतं, पण आज आमिषाच्या पोटी सत्तेला सोडून बाळासाहेबांनी सांगितलं होतं का एकदा सत्ता येते जाते, पण एकदा नाव गेलं तर परत येत नाही। बाळासाहेबांची आठवण आज आम्ही 20% राजकारण आणि 80% समाजकारण करतो। तुम्ही बघितले असेल, हे लोक सगळे लालची पोटी गेले आणि यांना हे सगळं फेडावं लागणार आहे। असं नका समजू, हे दिवस येते जाते, पण हे सगळं हिशोब आम्ही बी चुकता केल्याशिवाय राहणार नाही। संभाजीनगरमधून ते आले, तुम्ही कुठून आलाय? मी कराडहून आलोय। माझं नाव महेश पाटील आहे। आज शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष, आम्ही साहेबांना अभिवादन करण्यासाठी आलोय। शिवसेनेचा दसरा मेळावा, वर्धापन दिन प्रत्येक शिवसेनेच्या कार्यक्रमाला असतो। आज शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष आणि या वेळेला आपली शिवसेनेची सत्ता नसणं हे माझ्यासारख्या शिवसैनिकाला अत्यंत वाईट वाटतंय। हे जे आज घडायला नाही पाहिजे होतं ते घडले, पण आता त्याला काय न इलाज आहे। काही आठवण आहे तुमच्या पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रमुखांचा? माझ्या बऱ्याच आठवणी आहेत। मी दैनिक सामना ज्या वेळेला चालू झाला 23 जानेवारी 1989 शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस, त्या दिवशी दैनिक सामनाची स्थापना झाली। त्या दिवसापासून आज अखेरपर्यंत माझ्याकडे 36 वर्षाचे दैनिक सामनाचे अंक आहेत। तशाच माझ्या शिवसेना प्रमुखांच्या बऱ्याच आठवणी आहेत। मी शिवसेना प्रमुखांच्या जवळून 20 सभा पाहिलेल्या आहेत। मी महाराष्ट्रात जिथं शिवसेना प्रमुखांची सभा असेल तिथं आवर्जून मी त्या सभेला जायचो। साहेबांना असं मी जवळ न बघायचं, साहेबांना जवळ बघितलं की माझ्या अंगावर काटा यायचा। मग त्यावेळेला मी सामना वाचायचा, सामनाला साहेबांच्या सभा असायच्या, त्यामुळे मी साहेबांचे विचार म्हणून मी दैनिक सामना आज 36 वर्षाचा पूर्ण अंक जतन करून ठेवला आहे। तर साहेबांच्या माझ्या अशा आठवणी आहेत की 23 जानेवारी 2006 शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस, माझ्याकडे त्यावेळेला फोन नव्हता। मग मी STDत गेलो आणि STDतून मातोश्रीवर फोन लावला। तिकडून साहेबांनी स्वतः फोन उचलला। शिवसेना प्रमुख माझ्यावर दीड मिनिट बोलले होते। त्याचं हे STD लॅमिनेशन केलेलं बिल आहे। हा नंबर आहे 26590066। हा मातोश्रीचा लँडलाईन। शिवसेना प्रमुख माझ्याबरोबर 1.5 मिनिट बोलले होते। दुसरी माझी शिवसेना प्रमुखांची आठवण, शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसा दिवशी 23 जानेवारी 2012 त्यांचे रुद्राक्ष तुला झाली होती। त्या रुद्राक्ष तुलेतील हे शिवसेना प्रमुखांच्या हस्ते मला 2 रुद्राक्ष भेटलेले। हा रुद्राक्ष एक मी गळ्यात कायम असतो आणि माझ्या एक खिशात एक असतो। अशा माझ्या शिवसेना प्रमुखांच्या बऱ्याच आठवणी आहेत। मार्मिक आठवणी आल्या की मग गहीवर राहायला होतं, बाळासाहेब ठाकरे आज असते तर मग फूट पडली नसती असं कधीतरी वाटतं। महापौर नाहीये, काय भावना काय आहेत शिवसैनिकांच्या? साहेब असतं तर कुणी सुद्धा धाडस केलं नसतं। हे आज साहेबांच्या माघारी उद्धव साहेबांचा जरा संयमी नेतृत्व असल्यामुळं आज त्या नेतृत्वाचा गैरफायदा गेला। साहेब असताना बऱ्याच वेळा बंड झाले, त्यावेळी लोक रस्त्यावर येत नव्हती, अशी दहशत होती। आज उद्धव साहेबांनी सर्वांना सांगितलं शांततेत राहावा, पण आज त्या ह्याचा वाईट वाटते जे घडलं का नाही
ते घडायला नाही पाहिजे होतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर या सगळ्या भावना आहेत आणि भावूक झालेले ते सगळे शिवसैनिक, कारण आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त बरेचसे शिवसैनिक आहेत जे गावाखेड्यातून महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी येत आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतायत. पण मुंबईमध्ये महापौर हा शिवसेनेचा नसणार आहे याची सल, याची खंत सुद्धा त्यांच्या मनामध्ये आहे आणि हे सगळं का घडलं याचं विचारमंथन सुद्धा ते इथे येऊन करतायत. नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.